पोती जरा जास्त टाकावं लागतील, पाला आम्ही पेटवतच नाहीये. बरोबर आहे, कारण जे सांगतो जगाला ते पहिलं आपल्या शेतात असते. ह्या मकाच्या जवळपास 28 सऱ्या होत्या. 1200 रुपये का 1300 रुपयाला सरी न ती मका येऊन तोडून घेऊन जातात. म्हणजे काय आपल्याला करायला लागत नाही. बरोबर आहे ना. 30-35 हजार झाले की हो, दे की लिहून म्हणतात. तू काय द्यायचं आहे मला असं म्हणतात, तू काय लिहून द्यायचं मी बघतो काय करायचं. त्यामुळे व्यवसाय आम्ही एक गांडूळ खताचा बेड ऍडजस्ट करायला काय लागते सांगा बघू. तुम्ही बघून आला आता कल्याणवर बघून. हा केलेला आहे. किती महिन्यात? 2 ते 3 महिन्यात तुम्हाला खतच खत. आणि तुम्ही 12 महिने टाका ना. 1.5 महिन्यात 1 टन, वर्षात तुमचं होतंय की 9-10 टन. आणि बरं, याच्यापासून वर्मी वॉश काढताय तुम्ही, त्याचा वापर आळवणीला. वर्मी वॉश लिटरनं विकलं जात आहे. तुम्ही जर 4 बेड केले आणि गावात वर्मी वॉश विकत जरी घ्यायला लागलं तरी घेणारी लोक आहेत. म्हणजे हा व्यावसायिक शेतकऱ्यांनी काय करायचं व्यावसायिक दृष्टिकोनाचं. आणि एक उदाहरण सांगतो व्यावसायिक शेतकऱ्याचं. एक शेतकरी आहे 12 महिने भाजीपाला पिकवतो हातकणंगले तालुक्यामध्ये. त्याला कधी मी प्लॉटवर तिकडे भागात गेलो तर नाईट पॅन्ट टी शर्ट. मी म्हणतो कपडे बदलता का? मी प्युअर शेतकरी आहे. मी जर भट्टीचे कपडे घातलो तुम्हाला ओळखणार नाही म्हणते. 7 वळ्याचं कडच आहे माझं, 5 बोटात अंगठे असतात. पण आता मी कोण आहे? तो शेतकरी काय करतो, प्रत्येक महिन्याला वाशी मार्केटला जाणार, मुंबई मार्केटला जाणार, बेंगलोर मार्केटला जाणार. कुणाच्या गाडीतनं? भाजीपाल्यावाल्यांच्या गाडीतनं फुकट. त्यांच्यासोबत एक दिवस जाऊन व्यापाराशी चर्चा करणार. पुढच्या 2 महिन्यात कुठला भाजीपाला लागतो, कुठल्याला मार्केट जास्त असतं, एवढं तंतोतंत अभ्यास करतं. आमच्यासारखे मार्केटमध्ये फिरणारे असतात. या पोरांना घेणार इकडे या वर्षी जास्त बी कशाचं विकलंय, म्हणजे वांग्याचं जास्त बी विकलं गेलंय का, काकडीचं विकलं गेलंय, ढबूचं प्लांटेशन किती आहे, अशी माहिती गोळा करणार आणि पीक घेणार. आज तागायत एक सुद्धा भाजीपाल्याचं पीक त्या शेतकऱ्याचं फेल नाही. थार गाडीतनं खतनी आण करतात कमर्शियल व्यापारी शेतकरी. मग आणि त्याच बाजूला हातकणंगले पट्ट्यात कधी गेला तर छोटं गाव आहे लक्ष्मीवाडी बिरदेवाडी. लक्ष्मीवाडी बिरदेवाडी छोटी 10-10, 20-20 गुंठे क्षेत्र भरपूर झालं. पण एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये काम करतात. गट आहे त्यांचा एक्झॉटिक भाजीपाला. 45 दिवसात 50 दिवसात झुकिनीसारखी पिकं घेतात. आणि म्हणजे हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे, हे आमचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे हा प्लॅटफॉर्म जरी नसला तर माझं वैयक्तिक मत आहे की बघा, आज आपल्या गावामध्ये मोबाईलचे क्लासेस आले का? असे कुठं कार्यक्रम झाले का? सॅमसंगवाल्याने ठेवलं का? नाही, मोबाईलचा खप वाढला पाहिजे आणि कार्यक्रम घेऊ आपण, ह्या मोबाईलमध्ये ह्या फॅसिलिटी असं वापरा. पण 3 वर्षाच्या बालकापासून 85 वर्षाच्या आजोबापर्यंत सगळ्यांना व्हॉट्सअपला हाय करता येतं. हा, मग आल्याच्या मीटिंग व्हायला पाहिजेत का? अजून ऊसाच्या मीटिंग घेतोय आम्ही साहेब. मी काय सांगलोय, या 2 वर्षातली 300वी मीटिंग घेतोय मी आज. पण सांगताना सगळ्यांना हे करतोय की माझे जेवढे तुम्ही आज 100 लोकांनी ऐकलं ना, तुमच्या डोक्यात बदल झाला तर हे सक्सेस. नाहीतर आमच्या मीटिंगला काय सक्सेस नाही असं मी म्हणतो. तुम्ही यातले प्रॅक्टिसेस चालू करा. शेतकरी प्रॅक्टिस बदलला पाहिजे. दुकानदार दुपारी 12 वाजता दुकान उघडतो का? संध्याकाळी 6 वाजता पाऱ्यावर येऊन बसतो का? मग तो व्यापारी आहे ना. मग शेतकरी सुद्धा व्यापारी झाला पाहिजे. संध्याकाळी 6 वाजता सुद्धा त्याला तोच प्रश्न पडला पाहिजे की मी आता काय चांगलं करू शकतो. आज एखादा चांदीचा व्यापार आहे, तो हुपरीला जाऊन येतो, इकडे जाऊन येतो, विट्यातनं चांदी खरेदी करतो. तसं माझा शेतकरी कडेगाव मधला जरा वडे रायबागला जावा, जरा पलूसला जावा. कुंडलमध्ये एका शेतकऱ्यांनी पपई पिकवली, 218 टन पिकवली 55 गुंठ्यात. त्याच्यापाशी तासभर बसावं, हा प्रयत्न केला पाहिजे. आता मी काल तुम्हाला सांगतो, काल ह्याच टायमिंगला मी दुपारी होतो पळशीमध्ये. पळशी हे ह्याच्या पुढं चोराड्याच्या पुढं पळशी नाही का, पुशेसाळ. 700 एकरवर बटाटा लागवड आहे. 780 ते 90. इथं तुमच्या चोराड्यात बटाटा खूप मोठं होते. शेनवडी, चोराडे, रायगाव फाट. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो, 80 ते 90 दिवसाचं पीक आहे. 60,000 खर्च येतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होते त्या ठिकाणी. 18 ते 20 रुपये रेट फिक्स आहे. 2.5 लाख रुपये झाले. 50-60 1,90,000 रुपये 3 महिन्यात एकरात कोण देते? हाय कोण पंडित? फिक्स रेट आहे. MSP आहे बटाट्याला त्या कंपनीची. आणि आल्याच्या बटाट्याच्या बियाचा अर्धच पैसे घेते. मग इथून आपण किती लांब आहे? बसा एक दिवस काढायचा हो खास.
मी काल 1 एकरचं बुकिंग केलंय. हातकणंगले तालुक्यात पहिला प्रयोग घेतोय. त्या गुजरातच्या कंपनीचे साहेब भेटले. साहेब म्हटलं माझ्या रानात नुकसान होऊ दे, काय 50,000 होईल, पण माझ्या रानात सक्सेस झालं तर या परिसरातले 500 शेतकरी सदन होतील. हा प्रामाणिक प्रयत्न आहे आपला. आज आलं तुम्ही बघता ना, 300 एकरवरचं किती कुठे गेलं आलं. मग हेच आहे हो, आपल्याकडे नवनवीन पिकांची ओळख करून देणे. आता असा शांतिकुमार पाटील या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक जण व्हावा ही माझी इच्छा आहे. तुम्ही अजून लोकांना सांगा, आलं लावा, आंतरपीक लावा, बटाटा लावा, जे घेता येते ते लावा. काल मागच्या आठवड्यात आरग गेलो होतो. साहेब म्हटलं 10 गुंठ मी काय कुठलं पीक गवारी तोडून थकलो म्हटला साहेब. पैसे झाले. म्हणजे आहे ना 10 गुंठ्यात तो एवढी मोठी उलाढाल करायला. काय झालंय, आयतं सवय जे लागलंय ना, सकाळी उठल्यानंतर आपण देवाला बघत नाही, तर मोबाईल बघतो. म्हणजे कामाची सुरुवातच मोबाईल पासून व्हायली, झोपताना मोबाईल पासून व्हायला. किती प्रचंड मोठं नुकसान व्हायलंय. ह्याला सांगून लोक थकल्यात. आमचे इंद्रजित देशमुख साहेब असतील, आपले निवृत्ती महाराज असतील, सगळ्यांचं झालंय. माझ्यानं काही फरक पडणार नाही, पण एवढा फरक नक्की पडेल की शेतीत तरी तुम्ही पाय ठेवताना विचार करणार. एवढं करा. मी काय म्हणतोय, पुढच्या पिढीच्या हातात 7-12 देताना तरी विचार करा. पुढच्या पिढीच्या हातात 7-12 द्याल, कारण त्या 7-12वर पीक कर्ज मिळणार नाही. कारण आता तुम्हाला सांगतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम येईल, ज्या शेतकऱ्याला पीक कर्ज द्यायचा आहे त्याचं तुम्ही 7-12 बघू नका, त्याचं तुम्ही माती परीक्षणचा अहवाल बघा. हा निर्णय येत्या 2 वर्षात होणार म्हणजे होणार. आणि शिवराज सिंग सारखा चांगला माणूस आता कृषी मंत्री झालाय देशाचा. बघू, असा निर्णय यावेत मी म्हणतो. कमीत कमी तुमच्या पुढच्या पिढीच्या तर भाकरीची सोय आपण करून जाऊया. नुसता जमिनी राहतील पण बाबळी लावा लागतील. हे सत्य परिस्थिती आहे. थँक्यू.